सो नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे. मी तुम्हाला जसं लास्ट व्हिडिओमध्ये डेकोरेशन दाखवलं होतं की आम्ही कसं करतोय, काय करतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची गौराई कशी रेडी करतोय हे दाखवते आहे. माझ्या सासूबाई आम्हाला सांगतात आहेत की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि माझ्या दोन्ही भाच्या ॲज युजल माझ्या मदतीसाठी माझ्यासोबत आहेत, त्या माझ्या मदत करतात आहेत. माझे सासूबाई आम्हाला सांगतात आहेत सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर आमची एकीकडे साडी नेसवण्याचं सुरू आहे. मला सगळ्यांनी ही गोष्ट शेअर करायला आवडेल की आमच्याकडे आम्ही दोन्ही गौराई एक सोबत रेडी करत नाही. एक गौराई आम्ही पूर्ण रेडी करतो. असं नाही की एका गौराईला साडी नेसवली मग दुसऱ्याला नेसवणार, त्यानंतर मग पूर्ण ज्वेलरी वगैरे. एक गौराई पूर्ण रेडी करायची, पूर्ण ज्वेलरी, तिचा पूर्ण शृंगार वगैरे करून त्यानंतर ती गौराई उभी करायची आणि मग दुसरी गौराई रेडी करायला घ्यायची. आता आम्ही तिला ज्वेलरी घालतो आहे. तिची साडी पूर्णपणे झालेली आहे व्यवस्थित. आता मोत्यांची ज्वेलरी, मिनी मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र, कमरपट्टा वगैरे असं पूर्ण गौराईला आम्ही घालतो आहे. तुम्हाला साडी कशी वाटते, गौराईची लुक कसा वाटतो, हा एक क्लोजअपचा लुकही आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे सगळं नक्की मला कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर दुसरीही गौराई आम्ही अशीच रेडी करून घेतली. दोन्ही गौरायांना आपण जिथे आपण डेकोरेशन केलं तिथं उभं केलं. त्यानंतर आता ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल की आम्ही खाली साधं सिम्पलमध्ये कसं डेकोरेशन करणार आहे. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन बरंच काही बघायला मिळेल. आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा. आमच्या गौराया खूप सुंदर दिसतात आहेत.